आता सविस्तर वृत्त। आकर्षक परतावा आणि दाम दुप्पट रकमेचं आमिष दाखवून राज्यातील हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील अविनाश अर्जुन राठोड याच्यावर सुमारे 700 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे। एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांना गंडा घातल्यानंतर राठोड यांना परदेशात पलायन केल्याचा आरोप असून आता इंटरपोलच्या माध्यमातून अटक झाल्यानंतर तो अकोला पोलिसांच्या ताब्यात आहे। या संदर्भात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत अविनाश राठोड यांच्याकडून झालेल्या कथित आर्थिक फसवणुकीची माहिती देण्यात आली। दामदुप्पट आणि आकर्षक परताव्याचा आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली। मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा न देता राठोड यांना परदेशात पलायन केल्याचा आरोप करण्यात आला। गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून केवळ आरोपीला अटक करून प्रकरण संपणार नाही। गुंतवणूकदारांची रक्कम नेमकी कुठे वळवण्यात आली, कुणाच्या खात्यात व्यवहार झाले की परदेशात पैसा गेला आणि कंपनीची मालमत्ता कुठे आहे याचा तपास होणं गरजेचं आहे। या आर्थिक घोटाळ्यात अविनाश राठोड याच्यासह त्याची पत्नी विशाखा आणि नातेवाईकांची तसंच कंपनीशी संबंधित लोकांची भूमिका तपासण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। अविनाश राठोड यांनी पुणे बानेर या ठिकाणी एपीएस वेल्थ व्हेंचर कंपनी सुरू केली होती। या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून अविनाश राठोड यांनी महाराष्ट्रामधील अनेक लोकांची फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक करत असताना त्यांनी जो काही रक्कम जमा झालेली होती त्यांच्याकडे जवळपास 700 करोड पर्यंत ही रक्कम घेऊन अविनाश दुबई येथे त्यांच्या पत्नी समेत पलायन केले होते। पुणे पोलिसांनी रेड कॉर्नरच्या माध्यमातून अविनाशला भारतात आणलेले आहे आणि त्यांची भारतामध्ये पुणे या ठिकाणी कस्टडी सुरू आहे। पुणे या ठिकाणी आल्यानंतर अकोला पोलिसांनी सुद्धा त्याला कस्टडीमध्ये घेतलेलं आहे। अकोला या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर गुन्हा आहे आणि या ठिकाणी मी आणि माझे नातेवाईक असे आम्ही 23-24 लोकांची 2,60,00,000 रुपयाची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे अकोला या ठिकाणी